तिचं नाव आहे प्रथम क्रमांक 8वी वर्गामधून हात वरती करतो तुझं का चष्मा घातला म्हणून बर आता वेळ आली नाव घ्यायची प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आदिती संदीप मुरकुटे जोरदार टाळ्या तिच्यासाठी आदिती आले का जोरदार टाळ्या तिच्यासाठी आदिती संदीप मुरकुटे प्रथम क्रमांक त्या ठिकाणी तिने मिळवलेला आहे आणि तिला साधारणतः 100 पैकी 73 मार्क मिळालेले आहेत तिने आणि तिला 20,000 रुपये रोख रक्कम किती 20,000 रोख रक्कम त्या ठिकाणी तिला देण्यात येते प्रथम क्रमांक टॅलेंट हंट 8वीच्या वर्गातील मिळवलेली विद्यार्थिनी आदिती संदीप मुरकुटे तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे पुनश्च एकदा तिच्या पालकांचं त्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन Good afternoon everyone. My name is Aditi Sandeep Murkute. I am studying in 8th standard. I thank Jaykranti College for conducting talent hunt exam and giving me this honor. I would like to express my gratitude towards my parents who supported me in my academics. This exam make me realize where I make mistakes and to improve them. This exam also helped me to realize my strength and weakness. I would like to request Jaykranti College to conduct more such exams. Thank you. Thank you so much, Aditi. आता हे 8वीच्या वर्गातील सर्व बक्षीस वितरण त्या ठिकाणी झालेले आहे. आता आपण पुढच्या टप्प्याकडे म्हणजेच पुढच्या वर्गाकडे जाणार आहोत. तयार आहात ना सगळे? 9वीचे किती आहेत हात वरती करा. 9वीचा वर्ग अरे ही तर संख्या जरा जास्त दिसते. 9वीचे एकदा टाळ्या या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. आता या 9वी मधून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. 100 पैकी 62 मार्क पडलेले आहेत. साईराम पांडुरंग शिंदे आहे का? आला का? साईराम पांडुरंग शिंदे तृतीय क्रमांक. साईराम पांडुरंग शिंदे आला का? पालक आलेले आहेत का? जोरदार टाळ्या. साईराम पांडुरंग शिंदे तृतीय क्रमांक. रोख रक्कम 5,000 रुपये बक्षीस त्या ठिकाणी त्यांना देण्यात येते. टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. तृतीय क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला आहे साईराम पांडुरंग शिंदे. त्यानंतर द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी पटकावलेला आहे. 100 पैकी 65 मार्क पडलेले. किती? 65. आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे स्पंदन शंकर कदम. आलाय का? 9वी मधून द्वितीय क्रमांक. 100 पैकी 65 मार्क. स्पंदन शंकर कदम. नाव पण त्याचं अतिशय छान आहे. जोरदार टाळ्या. त्याला रोख रक्कम 10,000 रुपये कॅश रक्कम त्याला देण्यात येते महाविद्यालयाच्या वतीने. अतिशय घसघशीत असं यश विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टॅलेंट हंट एक्झाम मध्ये मिळवलेलं आहे. विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सर्वांनी. यानंतर
यानंतर 9वी मधून टॅलेंट हंट या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. प्रथम क्रमांक याला मार्क पडलेले आहे 100 पैकी 69 मार्क पडलेले आहेत. 69 मार्क चांगले आहेत की नाही? परीक्षा हाय होत का नव्हती असेल ना? सांगायचं ना. 9वी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे साची अभिजित ढोबळे. आला का? साची अभिजित विद्यार्थिनी आहे साची अभिजित ढोबळे. पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. प्रथम क्रमांक पटकवलेली 9वीतील विद्यार्थिनी. महाविद्यालयाच्या वतीने तिला रोख रक्कम 20,000 रुपये. किती? 20,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येते. जोरदार टाळ्या तिच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टॅलेंट हंट या परीक्षेमध्ये विशेष सहभाग सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. आणि 9वी मधून आणि 8वी मधून त्या ठिकाणी तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांक या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत. यानंतर कितव्याचा वर्ग राहिला? किती? 10वी वाले. 10वी वाले जरा पाठीमागे बसलेत बरं का. बर ठीक आहे, काय हरकत नाही. आता आता याच्यामध्ये थोडीशी एक सूचना आहे बरं का. सूचना अशी आहे की इथं तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळतंय. पण याच्यामध्ये अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला आहे. अनेक शाळांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. आणि त्या शाळेमधून आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा त्या ठिकाणी आपण देणार आहोत. इथे लक्षामध्ये उत्तेजनार्थ म्हणजे इथून नाराज करून तुम्हाला आम्ही पाठवणार म्हणजे प्रत्येकाचा मान आपण राखणार आहे. पण आता त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या. आता 10वी मधून तृतीय क्रमांक 10वी मधून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. याला 100 पैकी 63 मार्क मिळालेले आहेत. विद्यार्थ्याचं नाव आहे काय असेल? शरयू अश्विनी शशिकांत पोद्दार. फ्लाइंग बर्ड स्कूल तृतीय क्रमांक त्या ठिकाणी तिने मिळवलेला आहे. शरयू अश्विनी शशिकांत पोद्दार 100 पैकी 63 मार्क. या ठिकाणी तिला रोख रक्कम 5,000 रुपये महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येते. त्यांचे पालकही या ठिकाणी आलेत का? तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. 10वीतील विद्यार्थी आहे. ओके, धन्यवाद. आता 10वीच्या वर्गातूनच द्वितीय क्रमांक 100 पैकी 64 मार्क त्या ठिकाणी मिळवलेले आहेत. द्वितीय क्रमांक
त्या ठिकाणी आपल्या महाविद्यालयातून टॅलेंट हंट परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे वीर सिद्धेश्वर मेनकुंडळे सिंहगड स्कूल द्वितीय क्रमांक. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. वीर सिद्धेश्वर मेनकुंडळे आला का? जोरदार टाळ्या. वीर सिद्धेश मेनकुंडळे त्याला रोख रक्कम 10,000 रुपये त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येते. पालक सुद्धा आलेले आहेत. पालकांनी सुद्धा पुढे यायचंय. वीर सिद्धेश्वर मेनकुंडळे द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे 10वी या वर्गातून. त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पालकांसाठी पुनश्च एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पालकांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या जयक्रांती त्रिकोणामध्ये आपण पाठवलं. टॅलेंट हंट या परीक्षेला त्यांना बसण्याची संधी या ठिकाणी महाविद्यालयाने सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी पार पडला. आता 10वीचा वर्ग आणि त्याच्यातून प्रथम क्रमांक हे जरा जोर वाटते ना. वाटते ना जरा जोर. कोण असेल 10वी म्हणजे तुमची ओळख पण झाली. बर काय हरकत नाही. आता हे जे नाव आहे हे नाव मी घेणार नाही हे बरं का. असू द्या काय हरकत नाही. आता हे नाव मी मुद्दाम घेणार नाही. हा मान सरांचा आहे. आमच्या सर्व महाविद्यालयाचे प्रेरणास्थान आणि युवा असं नेतृत्व की ज्यांच्या माध्यमातून ही टॅलेंट हंट एक्झाम घेण्यात आलेली आहे. आणि 10वी मधून प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याचं नाव घोषित करण्याची जबाबदारी मी सरांना आदरणीय प्रशांतजी घाड सर यांना मी विनंती करतो की सर आपण सरांचं विद्यार्थ्याचं नाव घोषित करावं. आपणास विनंती. करायचं घोषित. त्याला मार्क पडले आहेत 69. त्याची शाळा आहे रामभाऊ माळंगी स्कूल. त्याचं नाव सुरू होते एस कॅपिटल पासून. आडनावाचं कॅपिटल आहे के. त्याचं नाव आहे संचित सतीश काकडे. अरे 10वी मधून प्रथम क्रमांक पटकावलेला विद्यार्थी आहे. असं काम झालं पाहिजे. आई सुद्धा त्याची बरोबर आलेली आहे आणि आईच्या चेहऱ्यावरती एक वेगळा असा अभिमान. विद्यार्थ्याचं खरं तर हे खूप मोठं यश आहे. पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रथम क्रमांक 10वी या वर्गातून रोख रक्कम महाविद्यालयाच्या वतीने 20,000 रुपये त्या ठिकाणी त्याला देण्यात येते. मनपूर्वक धन्यवाद. आता या ठिकाणी जी परीक्षा
परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. याच्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक या ठिकाणी घोषित करण्यात आले. त्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आलेली आहे. पण मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या महाविद्यालयाचं मन हे खूप मोठं आहे. महाविद्यालयात आलेला पालक असेल, विद्यार्थी असेल, हा मोकळ्या मनाने जात नाही, त्याचं मन भरून येतं आणि मन भरून आल्याशिवाय आमचं महाविद्यालय त्यांना परत पाठवत नाही. पुनश्च एकदा उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांचा प्रशस्ती पत्रक त्या ठिकाणी त्यांना देण्यात येतं. उत्तेजनार्थ बक्षीस याला पॅरामीटर असं लावलेलं आहे, इकडे लक्ष द्या. उत्तेजनार्थ बक्षीस त्या ठिकाणी अनेक शाळा याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या आहेत, सहभाग शाळांनी नोंदवलेला आहे. आणि ज्या शाळेमधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असे सर्व विद्यार्थी की ज्या शाळेचे विद्यार्थी जास्त आहेत त्या शाळेमधून एकूण जे काही मार्क्स मिळालेले आहेत त्यातील जास्तीत जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार. म्हणजेच तो सन्मान फक्त त्या विद्यार्थ्याचाच नाहीये, तो पूर्ण शाळेमधील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. सर्वात प्रथम 8वी मधून उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येतंय. समृद्धी गणेश शिळीमकर आले का? समृद्धी गणेश शिळीमकर. आले का? समृद्धी गणेश शिळीमकर आले. ओके. त्याच्यानंतर 8वी मधून राजीव गांधी अकॅडमीची सनी नैमुल अली शेख आले का? आला. ओके. चला जोरदार टाळ्या याच्यासाठी. राजीव गांधीचा सहभाग अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे, त्यांचे पालकही आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. उत्तेजनार्थ गौरवपत्र त्या ठिकाणी त्यांना देण्यात येते. टॅलेंट हंट एक्झाम, उत्तेजनार्थ पारितोषिक गौरवपत्र त्या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. त्याच्यानंतर 8वी मधून महिलाश्रम हायस्कूल आहे का? महिलाश्रम हायस्कूल यामधूनही सुद्धा विद्यार्थी सर खूप पार्टिसिपेट झालेले, सहभागी झालेले आहेत. 8वी मधील विद्यार्थिनीचं नाव आहे लावण्या प्रदीप डोणे. आणि का? लावण्या प्रदीप डोणे, महिलाश्रम हायस्कूल आले का? आले असेल तर आपण कृपया पटकन पुढे यायचं, व्यासपीठावरती यायचं. पुढील नाव घोषित करतोय 9वी उत्तेजनार्थ 9वी मधून विद्याश्रम स्कूल प्रिन्स लक्ष्मण शर्मा. प्रिन्स नाव छान आहे याचं, प्रिन्स. जोरदार टाळ्या प्रिन्स साठी. उत्तेजनार्थ बक्षीस त्या ठिकाणी त्याला देण्यात येत आहे. प्रिन्स साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नाव छान आहे, नावासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मातोश्री गिन्नीदेवी हायस्कूल आलेत का? आहेत का? मातोश्री गिन्नीदेवी हायस्कूल मधील विद्यार्थी आहेत? अरे आवाज येतोय का तुमचा? यांचा विशेष सहभाग आहे. आणि आपल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी पौर्णिमा कपिल काशे आली का? पौर्णिमा कपिल काशे. पौर्णिमा कपिल आहे का? बर, तिच्यामधील कोण विद्यार्थी आहे तुमच्या शाळेतील? या पटकन पुढे, या पटकन सन्मान घ्यायला. एकीने या पटकन या पुढे. तिच्या वतीने सन्मान घ्यायचा. या पटकन पुढे. जोरदार टाळ्या तिच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
त्यानंतर पटकन यायचं पुढं. अरे टाळ्या झाल्या पाहिजे तुझ्यासाठी. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल आहे का? कीर्ती अनिल भोसले, कीर्ती अनिल भोसले, कर्मवीर भाऊसाहेब हिरे आहे. चला पटकन यायचं पुढे, त्यांना जागा द्या. कृपया मधल्या लाईन मध्ये येऊ नका, साईडच्या लाईन मध्ये या. थोडे कॅमेरा चालू आहे, त्यांना कृपया जागा द्या. पटकन जागा द्या, पुढे यायचंय. कीर्ती भोसले, कीर्ती भोसले याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. यानंतर आरएमडी स्कूल, स्वराज नितीन पाटील आलाय का? स्वराज नितीन पाटील आलाय का? हे जोरदार टाळ्या देण्यासाठी. पटकन यायचं पुढं. आपलं पारितोषिक, आपलं गौरवपत्र घेऊन जायचंय. टॅलेंट हंट एक्झाम उत्तेजनार्थ त्या ठिकाणी त्यांना गौरवपत्र देण्यात येतं. त्यानंतर पुढील त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर टॅलेंट हंट एक्झाम श्री छत्रपती विद्यालयामधून शिवम संजय धोटे आला का? जोरदार टाळ्या त्याच्यासाठी आलेला आहे. जोरदार टाळ्या. गौरवपत्र त्यांनी घेऊन जायचं पुढे. त्यानंतर महिलाश्रम हायस्कूल मधून 10वीची उत्तेजनार्थ विद्यार्थिनीला चैत्राली प्रशांत धमाळ, पटकन यायचं पुढं. आपलं पारितोषिक, आपलं गौरवपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचंय. जोरदार टाळ्या देण्यासाठी. महिलाश्रम हायस्कूल विशेष सहभाग उत्तेजनार्थ बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुला उत्तेजनार्थ बक्षीस त्या ठिकाणी देण्यात येते. पाहुण्यांच्या आयोजकांच्या हस्ते तुझा सन्मान करण्यात येतोय. त्यानंतर गगनगिरी इंग्लिश मीडियम स्कूल मधून रोहित विजय भाजगे 10वी, वर्ग आलाय का? रोहित विजय भाजगे आलेला आहे का? त्यानंतर भारती विद्यापीठ कन्याशाळा आहेत का? भारती विद्यापीठ कन्याशाळेमधून अभिलाषा सचिन मिसाळ 10वी, अभिलाषा सचिन मिसाळ आहे का? अभिलाषा सचिन मिसाळ. जोरदार टाळ्या. भारती विद्यापीठ कन्याशाळा. अनेक विद्यार्थी सहभागी त्याच्यामध्ये झालेले आहेत. तिची आई सुद्धा आलेली आहे. जोरदार टाळ्या. अरे टाळ्या वाजवायला कमी करतायत तुम्ही. कार्यक्रम आपला आहे. रोहित आपणही यायचं पुढे. आधीच त्याचं सर्टिफिकेट त्याला यायला उशीर लागला असेल कदाचित. त्याचंही या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येत आहे. रोहितचं सुद्धा या ठिकाणी
यानंतर राधाकृष्ण माध्यमिक महाविद्यालय, राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय अभिषेक श्रीशैल शिंगे आला का? अभिषेक श्रीशैल शिंगे आलाय? अभिषेक श्रीशैल शिंगे आले? अरे वा, आले का? नाही, ओके, ठीक आहे. यानंतर हुजूरपागा हायस्कूल कात्रज, आपल्या इथली शाळा आहे हुजूरपागा. अक्षता अभिजित पाटील आले का? अक्षता अभिजित पाटील 10वीतील विद्यार्थी आहे. हा, ओके. यानंतर पटपट यायचंय. उत्तेजनार्थ बक्षीस गौरवपत्र त्या ठिकाणी देण्यात येत आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जेवढे सहभागी झालेल्या शाळा होत्या त्या शाळांना सर्वांना त्या ठिकाणी उत्तेजनार्थ गौरवपत्र त्या ठिकाणी देण्यात येते. महाविद्यालयाच्या वतीनं प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. यानंतर माध्यमिक विद्यालय कात्रज 10वी, माध्यमिक विद्यालय कात्रज 10वी उत्तेजनार्थ गौरवपत्र शुभम शेषराव राठोड, शुभम शेषराव राठोड आला का? शुभम शेषराव राठोड याच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार टाळ्या.